स्वर्ग मारते कुठे घेतील का साईज ना अजून एक 2-3 विचार लॉक आहे ना हॅलो चेक ऑडिओ बघ रे हॅलो चेक जरा मागच्या पुढे येऊन बसूया रामकृष्ण हरी काय हो भेटतो ना नाही या ना बस चप्पल अजून 4-5 खुर्च्या बस 2च्या मध्ये बस इकडे घ्या 2च्या मध्ये घ्या 2च्या मध्ये जोडणे नमस्कार और अभय महाराज राहिले मला फोटो 1-2च मिनिटात सुरू करू 1-2 महाराज येत आहेत बरोबर 1च मिनिट हाय हा त्याच एकसारख्या खुर्च्या घ्या सगळ्यावरती त्या घ्या एकसारख्या ठीक आहे तुमच्यासाठी विनीत
नमस्कार. प्रेस नोट व्यासपीठावर पण दिल्या आणि पत्रकार बंधू आहेत त्यांना दिलं. आपण सुरू करूया. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराया, संत सोपान काका, सर्व संतांच्या चरणी वंदन करतो. धर्म संस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी वंदन करतो. आणि आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया. त्याची माऊलींची पालखी, तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल झालेली आणि अतिशय उत्साहाचं असं वातावरण, आनंदाचं असं वातावरण संपूर्ण पुणे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. आपण सगळे अनुभवत आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहे सगळं. विशेष करून आज या पालखीचं औचित्य साधून वारकरी संप्रदायातले महत्वाचे महाराज, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी, हरिभक्त परायण, वारकरी संस्थान जी आहे त्यांचे प्रमुख, या सर्वांनी मिळून एकत्रित एका महत्वपूर्ण विषयावर आजची पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना आजच्या उपस्थित संत आणि मान्यवर यांचा या ठिकाणी परिचय करून देतो. माझ्या उजव्या बाजूला आपण सर्वजण जाणताच, वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. एक औपचारिकता या दृष्टिकोनातनं हरिभक्त परायण संतवीर बंडतात्या कराडकर, व्यसन मुक्ती महासंघाचे पण ते संस्थापक अध्यक्ष आहेत. वेगवेगळी आंदोलनं, डाऊच्या आंदोलनापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आज आपल्याला प्रामुख्याने मार्गदर्शन आणि पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला हरिभक्त परायण नरहरी महाराज चौधरी, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे ते सचिव आहेत. अंधश्रद्धा कायद्यापासून ते वारकरी संप्रदायात श्रद्धास्थानांवर होणाऱ्या आघातांवर अनेक वेळा त्यांनी वेगळी आंदोलनं केलेली आहेत. आणि सांप्रदायिक भूमिकेमध्ये सुद्धा बरीच संघटनात्मक सांप्रदायिक कार्यक्रम असे बरेच त्यांनी घेतलेले. पलीकडे डाव्या बाजूला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आणि देवस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे या ठिकाणी आहेत. देहू संस्थांकडनंच हरिभक्त परायण वैभव महाराज मोरे या ठिकाणी आलेले, जे संत तुकोबारायांचे वंशज आहेत सगळे. इकडं डाव्या साईडला हरिभक्त परायण राम महाराज कदम, जे श्री संत सोपान काका पालखी सोहळा दिंडी समाजाचे ते अध्यक्ष आहेत. आणि पंढरपुरीतल्या फडकरी समाजाचे सुद्धा ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. माझ्या डाव्या बाजूला हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे, हे वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांची स्वतःची गोशाळा आहे. आता नुकतंच त्यांनी गुरुकुल पण सुरू केले आणि सक्रियपणे आणि प्रखरपणे सांप्रदायिक आणि हिंदुत्वाचं कार्य ते करत असतात. उजव्या साईडला भगव्या वस्त्रांमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे हरिभक्त परायण श्याम महाराज राठोड आणि सध्याचे स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, जे अखिल भारतीय स्तरावरती संत समिती कार्यकर्ते आहेत, त्याचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रदेश महामंत्री आहेत. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत आहे, हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून सांप्रदायिक दृष्टिकोनातून वेगवेगळे जे आंदोलन असतात त्यात सक्रिय सहभाग असतो. टीव्ही चॅनल्सवरती भूमिका मांडत असतात. माझ्या पाठीमागं राष्ट्रीय वारकरी परिषदेचे, ज्यांचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे, हरिभक्त परायण या ठिकाणी वक्ते बाबाजी होते, ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांनी काम केलं, त्यांच्या संघटनेचे बापू महाराज रावकर आहेत. डाव्या बाजूला हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज चोरगे, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ते जिल्हा संयोजक आहेत. अजून काही मंडळी येत आहे त्याच्यामध्ये. मी स्वतः सुनील घनवट हिंदू जनजागृती समितीचं महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 2 राज्यांचं कार्य पाहतो आणि मंदिर महासंघाचं राष्ट्रीय संघटक म्हणून काम करतो. प्रेस नोट आपल्या सर्वांपर्यंत आलेली असेल.
मुख्यतः एक 4-5 विषय आज आपल्या सर्वांच्या समोर आम्ही घेऊन आलो. या वारीच्या कालावधीत आलोय. आपण सगळे व्यस्त आहे, व्यासपीठावर बसलेली मंडळी व्यस्त आहे त्याच्यामध्ये. परंतु जे आघात होत आहे प्रामुख्याने पहिला भाग जो आहे तो म्हणजे मोशी दुडोळगाव रस्त्यावरती आरक्षित 4 एकर जमिनीमध्ये असलेला कत्तलखाना. याची अपडेट तुमच्याकडे आहे, परंतु भूमिका आमची काय त्याच्याविषयी आपल्याला वरिष्ठ मार्गदर्शन करतील. दुसरा महत्वाचा मुद्दा की पालखी सोहळे निघाले. या पालखी सोहळ्यांच्या मार्गावरती काही पुरोगामी नास्तिकवादी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले किंवा काही अर्बन नक्षलवादी विचारांची मंडळी आपले छुपे एजेंडे घेऊन कार्य करायला लागतात. मग त्याच्यामध्ये संतांचे अर्धे अर्धवट दाखले देणं, अभंगाचे अर्धे अर्धवट दाखले देणं, संप्रदायाच्या विचारधारेला पूरक नसलेली भूमिका मांडणं. मग याच्यामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, वारकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. 2 वर्षापूर्वी बारामती ते संसर या मार्गावरती पालखी सोहळ्याच्या दरम्यान तुकोबारायांच्या काही ख्रिस्ती मिशनरी पत्रकं वाटलेली होती धर्माचा प्रचार प्रसार करत असताना. त्या अशा मंडळींना प्रतिबंध करण्यात यावा त्या संदर्भातली असलेली मागणी आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे संत वाङ्मय या संदर्भातला कायदा व्हावा. आळंदी परिसरामध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचा विषय आहे. चंद्रभागा आणि इंद्रायणी यांच्या प्रदूषणाचा प्रश्न, असे अनेक प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या संदर्भात एक स्पष्ट भूमिका या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडतो आहोत आपण. प्रतिनिधी वेगळ्या संघटनेचे असले तरी हजारो फॉलोअर्स त्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठं कार्य होत असतं. सर्वप्रथम मी हरिभक्तपरायण संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या चरणी प्रार्थना करतो की आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. रामकृष्ण आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, वाघाचा कलभूत दिसे वाघायचा परी नाही दशा साता. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं वाघाचं कातड पांघरून वाघाचं सोंग आणावं तसा काहीसा प्रकार आपल्या सगळ्या सोहळ्यामध्ये होतो आहे. मुळामध्ये एक गोष्ट आहे की सध्या वारकरी संप्रदाय हा सगळ्यात मोठा संप्रदाय आणि त्याची संघशक्ती मोठी आहे. त्यातही आषाढीला निघणारे सगळ्या संतांचे पालखी सोहळे, त्यात प्रामुख्यानं ज्ञानोबारायण तुकोबाराय यांच्या मोठ्या पालख्या आणि मोठा समाज त्यांच्या बरोबर चालतो. यंदाचीच आपण परिस्थिती पाहिली तर पावसाचं मोठं वातावरण आहे, पण वारकऱ्यांचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही. अशा उत्साहानं जेव्हा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने चालतो तेव्हा दोन्ही मनाशी आहे गर्दीत खोटा पैसा चालवणे. या गर्दीचा फायदा घेऊन बरेचसे लोक आपलं खोटं राहणं चालवण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करतात, त्यांचा बुद्धिभेद करतात. वास्तविक वारकरी संप्रदायाची बैठक अशी आहे, कोणाही जीवाचा गौरव नसतात. आम्ही कोणत्याही अन्य संघटनेचा तिरस्कार करत नाही किंवा कोणाचा द्वेष करत नाही, पण जेव्हा तुम्ही आमच्या मुळावर घाला घालाल तेव्हा ते सहन करणं शक्य नाही. आणि म्हणून आताच सुनीलजी घनवटने जे काही विषय आपल्याला वाचून दाखवले त्या विषयावर आपण या ठिकाणी लोकांच्या भावनेला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांच्या द्वारा एकत्र आलेलो आहोत. कसं आहे, हत्ती चरत आहे आपण गचवा, कुत्र भुकत वाकू भुकवादे.
असं कबीरांचं प्रमाण आहे. हत्ती आपल्या चालीमध्ये चालतो, कुत्र्याच्या भुकण्यावर तो लक्ष देत नाही, असा एकंदर वारकरी समाज आहे. तो कोणाची टीका, कोणाची निंदा, कोणाचं समीक्षण याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. कोणाची अनप्रवचनला गोविंदाची आळू मात्र हे जे छोटे नुसतं आहेत ते याच्यातून आपलं कार्य साधतात आणि थोड्या बहुत अंशानं आपल्या कामाचा प्रभाव सामान्य माणसांच्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांना वारकरी संप्रदायानं विरोध केला पाहिजे, तशी त्या संप्रदायाची प्रखर भूमिका आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आपण ऐकला की मोशीच्या जवळ भोगातलेला कत्तलखाना. आज सकाळीच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे. कारखाना होणार नाही, पण त्याची अधिकृत ऑर्डर येणं गरजेचं आहे. ती सुद्धा आली पाहिजे आणि अशा विविध प्रश्नावर आपण एक सामुदायिक चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. मी पत्रकारांना विनंती करेन की आमचा जो आवाज आहे तो आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असता ते आत्मीयतेनं आणि दौलतेनं करावं अशी सर्वांना विनंती. रामकृष्ण आहे. यानंतर महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव हरिभक्तपरायण नरहरी महाराज चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी विषय तो पण नमस्कार. रामकृष्ण आहे. सर्व पत्रकारांना नमस्कार करू. माननीय परमपूज्य गुरुदेव गंगा महाराज कराडकर यांनी त्यांच्या थोडक्याच बोलण्यातून जवळजवळ सगळ्या विषयांना त्याचा परामर्श घेतलेला आहे. या संदर्भात आपण अनेक वेळा ज्या ज्या वेळेला ज्या ज्या घटना घडतात त्या त्या वेळेला त्याच घटनेला वाचा फोडण्याचं काम, त्याचं निवेदन देण्याचं काम त्या मंत्री महोदयांकडे केलेलं आहे. अनेक असे विषय आहेत. मला आपल्या माध्यमातून सरकारला एकच असा संदेश म्हणा किंवा सांगायचंय. प्रत्येक वेळेला असे प्रसंग घडतात त्यावेळेला आम्ही तुमच्याकडे निवेदन घेऊन येतो. कुठल्या कार्यक्रमात भेट झाली तर त्या विषयाला हात घालतो आणि असं किती वेळा करायचंय. परमपूज्य तात्यांनी माननीय एकनाथ शिंदे यांना इंद्रायणीच्या संदर्भात अनेक वेळा सांगितलं. मी आणि तात्या मागील वर्षी पंढरपूरच्या महावारीमध्ये माननीय कार्तिकी यात्रेच्या दरम्यान माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना देखील इंद्रायणीच्या संदर्भात सांगितलं. त्यांनी त्यावेळेलाही आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं की इंद्रायणीमध्ये MIDC जे पाणी आहे, नागर वस्तीचं जे घाण पाणी आहे ते देखील मी काही दिवसांनी तुम्हाला सुव्यवस्थित अशा प्रमाणात करून देतो आणि जशा मागील काळामध्ये इंद्रायणी वाहते त्याच पद्धतीने ती सदा सर्व काळ कशी वाहत आणि स्वच्छ राहील याची दखल मी घेतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यालाही आता जवळजवळ 8-9 महिने होत आले. येत्या कार्तिकी यात्रेमध्ये 4 महिन्याने पुन्हा त्याला वर्ष होईल. त्याकडे देखील शासनाने लक्ष घालावं. नुसती इंद्रायणीच नाही तर महाराष्ट्रातील चंद्रभागा ही नदी आहे. हे तीर्थ आहेत. ज्या तीर्थाचं आम्ही तिथं स्नान करतो, तीर्थ आम्ही प्राशन करतो तीर्थ म्हणून, आणि त्याचं पावित्र्य त्याची स्वच्छता ही राहावी. मग ती तापी असेल, गोदावरी असेल, इंद्रायणी असेल, ही जलस्रोत केवळ आमच्यासाठी किंवा भाविकांसाठीच नाही तर हे जलस्रोत समाजाच्या सर्व स्तरासाठी उपयुक्त आहेत. मग पशु पक्षी असतील, वनस्पती असतील, या दृष्टीने देखील शासनाने त्याकडे लक्ष घालण्याचं आवश्यकता आहे. कदाचित आपल्या काही फायद्यासाठी
ही सर्व निसर्गाची हानी होत आहे आणि म्हणून त्यातली जी समंजस जाणकार मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी जाणून घेऊन त्यात जाणीवपूर्वक लक्ष घालून ती करण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांनी करावी. आताच तात्याने सांगितलं की कत्तलखाना होऊ पाहत आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रास्ताविक स्वरूपात त्याच्यावर काही मतमतांतर पण मागवलेली आहेत. परंतु तुकोबरा आणि ज्ञानोबरांचे श्वासोश्वास आहेत या महाराष्ट्राचे किंवा भारतवर्षाचे आणि त्याच पंचक्रोशीमध्ये हा कारखाना जर झालाच तर त्याचे दुष्परिणाम समाजावर होतील, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर होतील, त्याचे दुष्परिणाम इंद्रायणी सारख्या नदींवर होतील. याची दखल त्यांनी फार मोठ्या प्रमाणात घ्यायची आवश्यकता आहे. केवळ मीडियाच्या माध्यमातून अभिव्यक्त करणं मत याच्यावर थांबून वारकरी संप्रदाय थांबणार नाही. आमची मागणी आहे मीडियाच्या माध्यमातून की येत्या पंढरपूरला आम्ही पोहोचेपर्यंत ज्या ज्या ह्या मागण्या आहेत त्याकडे माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री महोदयांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून त्या संबंधित आम्हाला लेखी स्वरूपात आमच्यापर्यंत ते पोहोचवण्याची गरज आहे. आणि तसं जर झालं नाही तर निश्चितपणाने वारकरी संप्रदाय अजूनही उग्र स्वरूप घेऊ शकेल आणि त्याचं प्रत्यंतर पंढरपूर असेल, आळंदीची यात्रा असेल त्या ठिकाणी त्यांना त्याची जाणीव होईल. म्हणून सरकारने आम्ही व्यक्तिगत जीवनासाठी कधी काही मागितलेलं नाही, सरकारकडे कधीही मागितलेलं नाही, पण त्यामध्ये संप्रदायाचं आणि संप्रदायाच्या माध्यमातून समाजाचं आणि समाजाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं आणि देशाचं हित, पर्यावरणाचं हित जोपासण्याचं काम वारकरी संप्रदाय सातत्याने करत आहे. अनेक असे प्रश्न आहेत मध्यमांस विक्रीच्या संदर्भातले असतील, तीर्थक्षेत्र ही आमची अनुष्ठानाची स्थान आहेत आणि अशा ठिकाणी जेव्हा मांस विक्री होत असेल अनेक वेळा सांगून त्याकडे देखील सरकारचं दुर्लक्ष होतं. ते असं दुर्लक्ष जर झालं तर आमची पण जी एक सामंजस्याची भूमिका आहे, सहनशक्ती आहे, ती शेवटी आम्ही माणसं आहोत, त्याला पण मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आम्ही ओलांडू नये याकडे सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मग ते कत्तलखाना ही मांस विक्रीची किंवा दारूची दुकानं हे देखील भर यात्रेमध्ये दुकानं चालतात, यात्रा काळामध्ये बंद केले जातात, नंतर पुन्हा सुरू केले जातात. स्थानिक मंडळी असतील, स्थानिक नेते मंडळी असतील, त्यांचे काही आर्थिकतेचे काही भूमिका असतील, मानापानाच्या भूमिका असतील, मतदानाच्या त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, परंतु या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पावित्र्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी देखील त्या गोष्टी बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांनी ठेवाव्यात. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक नेत्यांना देखील त्या पद्धतीच्या सूचना कराव्यात आणि तेव्हा हे चांगल्यापणाने नीटनेटकं चालेल. दुसरा एक असा विषय होता की वारकरी संप्रदाय तात्याने सांगितलंच सगळ्यात व्यापक यारे यारे लहान थोडे व्याप्ती भलते नारी सगळ्यांची येथे आहे अधिकार या भूमिका आम्ही जरी मांडत असलो आणि त्यासाठी तुम्ही येत असलात सगळेजण, पण येत असताना वारकरी संप्रदायाच्या भूमिकेतून न येता तुमचेच विचार घेऊन त्यामध्ये जर आतमध्ये शिरून संप्रदायाच्या भाविक भक्तांना भोळ्या भक्तांना जर तुम्ही तुमच्या विचाराचं प्राशन करून धर्मांतरासारखे प्रश्न घडवत असाल तर त्याकडे मग आम्हालाही जातीने लक्ष घालावं लागेल. आम्ही व्यक्तिद्वेष करणारी माणसं नाहीत, जातीचा द्वेष करणारी माणसं नाहीत. वारकरी संप्रदायात संतांचे विचार प्रगत आणि व्यापक स्वरूपाचे आहेत आणि त्या व्यापक विचारांचा जर तुम्ही दुरान्वयाने वेगळा अर्थ लावत असाल तर मग त्याकडे जसं तात्या म्हटले की आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची निंदा करत नाही,
मग त्याकडे लक्ष घालण्याची आवश्यक. तुम्ही जर आनंद घेण्यासाठी येत असाल वारीचा तर निश्चित या, परंतु वारीला येतात आमचं पांघरून घालून येतात आणि त्या पांघरुणाच्या माध्यमातून तुमची पांघरून तुमची विचारधारा जर प्रस्तावित करत असाल, जर मांडत असाल आणि धर्मांतराचा विचार करत असाल तर मग जे कुठल्याही धर्माचे लोक असू देत त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता निश्चितपणाने राहील आणि त्याची दखल वारकरी संप्रदाय घेईल. आणि वारकरी संप्रदाय घेत असताना वारकरी संप्रदाय सरकारलाही सांगेल या पद्धतीची तुमच्याकडे सगळ्या प्रकारची सुविधा व्यवस्था आहे. अशी जर माणसं आमच्यामध्ये शिरून आपण पाहतो, कोणाचं मंगळसूत्र चोरलं जातं, कोणाचं गळ्यातले काही सोन्याचे दागदागिने चोरली, अशी माणसं वारकरी संप्रदायाचे कपडे घालून असं काम करतात. तर त्याला जसं आपण प्रशासनाच्या माध्यमातून एक तंबी आळा घालण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने या विचाराच्या प्रवृत्तीच्या माणसांना देखील शासनाच्या माध्यमातून आळा घालण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचं निदर्शन हे सगळं आणून देण्याचं काम वारकरी संप्रदाय आणि आमच्यातले काही कार्यकर्ते निश्चितपणाने करतील. पण जेव्हा तुम्ही वारकरी संप्रदायाचा भजनाचा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा आनंद घेण्यासाठी येत असाल तर निश्चितपणाने आम्ही तुम्हाला त्याच मानाने त्याच स्वाभिमानाने तुम्हाला जीवन जगण्याचा दृष्टीने विचार करू. परंतु तुम्ही तुमची विचारधारा पसरवून आमच्यामध्ये आमच्या भयाभाविक म्हणून भक्तांना जर तसं धर्मांतरण घडवत असाल तर त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अजून काही आपले प्रश्न असतील त्यावेळेला त्याचं उत्तर देईल. आता मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. या ठिकाणी देहू संस्थांकडून पालखी सोहळ्याचे तिकडचे हरिभक्तपरायण मोरे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. नितीन महाराज मोरे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांनी भूमिका म्हणतो. पंढरीची वाट पाहिल्यानंतर निढळावर कर ठेवली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि कैवल्यमूर्ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पालख्या पुण्यामध्ये आज विसावलेल्या आहेत. प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपल्या कपाळावरती हात ठेवून त्याची वाट पाहत असतो. त्या पद्धतीने अर्जुनाने सुद्धा सांगितलं होतं की मला फक्त झाडावरचा पोपटच दिसतोय, त्याचा डोळाच दिसतोय, इतर तर माझं लक्ष जात नाही, माझं लक्ष फक्त पोपटाचा डोळा आहे. त्याच पद्धतीने वारकऱ्यांचं लक्ष हे पांडुरंगाकडे लागलेलं आहे. परंतु ह्या वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये अनेक संघटना अनेक संस्था आपला वेगळा अजेंडा घेऊन ह्यामध्ये सामील झालेला आहे आणि ह्याकडे वारकरी संप्रदायाचं कटाक्षाने लक्ष असतं, पण वाटेवरती तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आदरणीय बंडा तात्या ही आमच्या वारकऱ्यांची फार मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती निश्चितपणाने वारकऱ्यांवरती केव्हाही कुठलेही संकट येऊन देत नाही. परंतु आज आपल्या माध्यमातून काही गोष्टी निदर्शनाने मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. झालेले मुद्दे पुन्हा येऊ नये या दृष्टिकोनातून एकच गोष्ट मी सांगतो की आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सकस आहार, स्वच्छ जल आणि शुद्ध हवा जर मिळाली तर निश्चितपणाने त्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि ह्या त्रिसूत्रीकडे सरकारने लक्ष देणे गरजेचं आहे. आज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी जाते त्या ठिकाणी मांसाहाराची दुकानं सुद्धा चालू असतात. तर तो कायदा होणं गरजेचं आहे. किमान निदान त्या दिवशी तरी ती दुकानं तिथे चालू नाही पाहिजे. मद्याची दुकानं चालू असतात ती सुद्धा चालू नाही पाहिजे. वारकरी संप्रदाय फक्त पंढरपूरकडे दर्शनासाठी चालला नाही तर प्रत्येक गावात जात असताना तिथल्या लोकांचं प्रबोधन करत जात असताना निश्चितपणाने काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टीचं निर्मूलन करणं आणि चांगल्या गोष्टीचं तिथं रोपण करणं हे त्याचं काम असतं. पुण्यामध्ये ज्यावेळेस वारकरी संप्रदायातले दिंड्या येत असतात
दिंडीचे नियम फार कडक असतात. अगदी जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा असू द्या, माऊलींचा पालखी सोहळा असू द्या, पालखी सोहळा विसावल्याच्या नंतर साधं जे कीर्तन असतं ना, तेही फक्त एकच कीर्तन प्रत्येक पालखीच्या समोर होत असतं. कितीही मोठं शहर आणि कितीही मोठं गाव असलं तरी इतरांना कीर्तन करण्याचा अधिकार नसतो. त्याच्यावरती सगळ्या दिंडी प्रमुखांचं कटाक्षाने लक्ष असतं. परंतु प्रबोधनाच्या नावाखाली ज्या संतांनी प्रबोधन केलेली आहे ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तुकडोजी महाराज असू द्या, गाडगे महाराज असू द्या, भगवंत त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखवलेला आहे. परंतु यांच्या वाक्यांचे काही गैरसमज समाजामध्ये पसरवले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, महात्मा फुले असू द्या, कोणी असू द्या, शासनाकडे आमची कटाक्षाने मागणी आहे की ज्या पद्धतीने एखाद्या एसटी स्टँड वरती जर पाकिट मार दिसला तर त्याला तुम्ही अटक करता. मग संतांवरती असू द्या, आमच्या महापुरुषांवरती असू द्या, त्यांच्या बाबत जर कोणी गैरसमज पसरवित असतील तर त्यांच्यावरती कारवाई ही स्वतःहून झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आमचा वारकरी, आमचा समाज तिथं जाऊन भांडू शकत नाही, कारण ते आमचं कामच नाही. आज आमची ताकद फक्त आपल्या संप्रदायाचा प्रसार करणे. आता दुसरी एक बाजू फार महत्वाची आहे आणि ह्याकडे लक्ष द्या की ज्याप्रमाणे इंग्रज आपल्याकडे व्यापारी म्हणून आले आणि आपले इथं राज्यकर्ते बनले, अशा पद्धतीच्या काही धार्मिक संस्था परदेशातल्या सुद्धा आज आपल्या इकडे बीज रोजायला सुरुवात केलेली आहे आणि आपले धार्मिक विचार आपल्याला सांगून आपलेच पाकिटे रिकामी करण्याची कामं या ठिकाणी चालू आहे. वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी निश्चितपणाने जात नाही, परंतु वारकरी संप्रदायाला मानणारा परंतु संप्रदायापर्यंत न पोचणारा समाज अशा लोकांच्या हाती लागतो. मोठमोठाली मंदिरे, अन्नछत्र हे चालवणं म्हणजे मोठं धर्माचं काम नाही. की आपल्या धर्माचे आचार आणि विचार, कोल माऊलींचा हरिपाठ, काकडा आरती, ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मठामध्ये होत असतील त्याच ठिकाणी वारकऱ्यांनी आपली हजेरी लावावी. दुसरा विषय आहे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा. श्री क्षेत्र देहू येथे इंद्रायणी प्रदूषित केल्यामुळे नगरपंचायतीला दंड झालेला आहे. त्याला कारण फक्त समाज जागृती आहे. त्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी आपण उपस्थित असतातच, पण आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आज देहूमध्ये जर आपण पाहिलं की जे पाणी आपण आंघोळीला घेऊ शकत नाही असं पाणी भाविकांना प्यावं लागतं आणि ह्याला कारण असंच आहे की असणारे ड्रेनेजचं पाणी इंद्रायणी नदीमध्ये जातं. अनेक वेळा त्या ठिकाणी मासे सुद्धा मृत झालेले आहेत. इंद्रायणी मध्ये महाशीर जातीच्या माशाचं केंद्राचा प्रकल्प आहे. त्यांनी त्या ठिकाणी ते बीज सोडलं होतं. मोठे मासे, आपल्या एवढले मासे या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये होते, पण प्रदूषणामुळे ते नष्ट झालेले आहे. तर ह्याही गोष्टी संप्रदायाच्या दृष्टीने लक्ष घालण्यासारख्या आहेत. निश्चितपणाने पुढील काळामध्ये आपण त्याच गोष्टीवरती काम करणार आहोत. रामकृष्ण. मी प्रथमतः आपल्या माध्यमातून पुण्यनगरीचं आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचं अभिनंदन करतो. काल श्री क्षेत्र आळंदीपासून पुण्यापर्यंत येईपर्यंत एकही गावामध्ये वस्तीवर कुठल्याही प्रकारचा मंच लावून वारकऱ्यांच्या स्वागताच्या निमित्तानं माईक, सर्व भोंगे, डीजे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे पुण्यनगरी आणि पुणे जिल्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एक दोन ठिकाणी ते चालू होते अपवादात्मक, पण त्या ठिकाणी आमच्या वारकरी मंडळींनी जाऊन त्यांना सांगितलं किंवा आपल्याला असं मागील वर्षी कलेक्टर साहेबांना निवेदन केलं होतं. अजितदादांच्या या वारीच्या संदर्भातल्या पालखी सोहळ्याच्या संदर्भातल्या मीटिंगमध्ये हे आपण सांगितलं होतं. त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि एक दोन स्वरूपाच्या 4-2 ठिकाणी चालू असतील छोटे मोठे, ते देखील पुढील वेळी बंद असावे अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो.
त्यानंतर स्वामी भारतानंद सरस्वती आपले विचार थोडक्यात म्हणते, जे आळंदी परिसरामध्ये असलेलं धर्मांतरण आणि त्या दृष्टिकोनातनं जी मागणी आहे आजची मुख्य, ती सर्व वैष्णवांच्या तीर्थक्षेत्री कायदा व्हावा या अनुषंगाने मांडली. रामकृष्ण हरी. आदरणीय संतवीर पंडित होत्या कराडकर असतील, आमचे हरिभक्तपरायण नारायण महाराज, हरिभक्तपरायण नितीन महाराज, या सर्व वरिष्ठ व्यक्तींनी आपल्या समोर आजच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात सविस्तर, आणि मला वाटते काही विषय यात राहिलेला नाही, तरी पण अजून काही वक्ते आहेत या ठिकाणी, पदाधिकारी आहेत, अतिशय गंभीर समस्या म्हणता येईल संप्रदायाच्या पुढे, समाजाच्या पुढे, राष्ट्राच्या पुढे, आणि इंद्रायणीच्या बाबतीत, आळंदीच्या बाबतीत, देहूच्या बाबतीत, संप्रदायाच्या बाबतीत सरकारला महत्व सांगावं, इंद्रायणीचं महत्व सांगावं, आळंदीचं महिमा सांगावा, संप्रदायाचं सांगावं, हे दुर्भाग्य वाटतंय मला. सरकारला आळंदीचं महत्व सांगावं, इंद्रायणीचं महत्व सांगावं, इथल्या मराठी लोकांना, इथल्या भूमिपुत्रांना, हे फार दुर्भाग्य आहे ना, की या व्यक्तींना पत्रकार परिषद घ्यावी लागते आम्हाला. या आज तात्यांसारखी व्यक्तिमत्व या वयात सुद्धा आळंदीचं महत्व, पाण्याचं महत्व, पर्यावरणाचे किती ऱ्हास होते. काही वर्षापूर्वी डाऊ केमिकल जो प्रकल्प आला होता, मी आदरणीय तात्यांसोबत येरवाडा कारागृहात होतो 7 दिवस त्या आंदोलनामध्ये. तर आता हे कत्तलखाना हे खूप मोठं षडयंत्र आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले आज की मी आयुक्तांना आदेश दिले, आम्ही स्वागत करतो, ठीक आहे, पण असे आदेश आणि आश्वासन नेहमी देत राहतात लोक, त्यांना रोजचं आश्वासन द्यावंच लागतं, त्यात उद्या बातम्या येतील. पण आता वारी चालू आहे आणि आम्ही हे आंदोलन पुढे नेणार आहे. तर पंढरपूरच्या अगोदर, वारी पोहोचण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिला असेल आयुक्तांना, तर आयुक्तांना लेखी पत्र काढायला काय अडचण आहे? मग तो मुख्यमंत्र्यांचा आदेशाचाही अपमान आहे जर लेखी पत्र काढत नसेल तर वार्ताहरांसमोर त्यांनी लेखी पत्र काढावं. आळंदी सारख्या ठिकाणी कत्तलखाना करणे म्हणजे हा खूप एक मोठा षडयंत्राचा भाग आहे, धर्मविरोधी षडयंत्र. ते कसं आसमन घेणार? आळंदीच्या बातम्या रोज जातात त्या पाण्याच्या, इंद्रायणीच्या, कसं स्नान करणार? आणि मग तो कत्तलखाना तिथे ठरवलं त्यांनी, हाच एक फार मोठं संशोधनाचा भाग म्हणता येईल, फार मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र म्हणता येईल, धर्मविरोधी षडयंत्र. आणि आमच्याकडे तर शेकडो ट्रॅक आहेत. आमचा धर्म, सनातन धर्म, वारकरी संप्रदायाची जे आचारसंहिता आहे, पूर्ण ढाचा आहे, याला दूषित करण्यासाठी शेकडो ट्रॅक आहेत. तर मी एवढंच सांगेल, आता हे विषय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेले आहे, तरी पण एकच सांगेल, वारी संपण्याच्या अगोदर लेखी पत्र काढावं, नाहीतर आदरणीय तात्यांच्या नेतृत्वाखाली एक तीव्र आंदोलन करता आम्ही करू. सर्व मंडळी, सर्व संप्रदायाची मंडळी आहेत, सर्व साधू संत आहेत. आणि धर्मांतराचा जो विषय, दुर्भाग्याने कायदा नाही, येणाऱ्या काळात तो कायदा बनला पाहिजे. आळंदी सारख्या ठिकाणी 16 परिवार गेल्या वर्षी तिथे धर्मांतरण, धर्म परिवर्तन झालं होतं. तर ही लोक वेगवेगळ्या खेडोपाडी जाऊन, आणि वारकरी संप्रदाय हे तत्वज्ञान संपूर्ण जगाला हेवा वाटावं असं तत्वज्ञान आहे. कोणाही जीवाचा नवरो मत्सर, इथे कुठलं भेदभाव नाही, जातीवाद नाही, प्रांतवाद नाही, भाषावाद नाही, सर्वांना घेऊन चालणार आहे. आणि अशा वेळेस सुद्धा, आणि वारीच्या या पर्व काळामध्ये, वारीच्या मार्गामध्ये ही लोक वेगवेगळी लोक आपल्याकडे पत्रक वाटतात. सरकारने यांच्यावरती कुठेतरी त्यांना थांबवलं पाहिजे, रोखलं पाहिजे. वारकऱ्यांना, जे श्रद्धावान वारकरी समाज आहे, मी सुद्धा 32 वर्षे गेली, 32 वर्षी वारी करतो. भगवत असलं तरी मी कट्टर वारकरी आहे. माझी माळ, एकादशी, कीर्तन, भजन, मी पालघर सारख्या ठिकाणी काम करतो आदिवासी भागामध्ये. तर आम्ही धर्म वारकरी संप्रदाय जोडणार आहे, तोडणार नाही. आणि मग वारीच्या रस्त्याने ही लोक, आणि नावच घेऊन सांगतो मी, ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती, काय काम आहे या लोकांचं? ते कबीर कला मंच, अर्बन नक्षल, सर्व त्यांच्या बातम्या आहेत माझ्याकडे, हा पूर्ण डाटा आहे, तुम्हाला बघायचा असेल तर बघा. ही लोक वेगवेगळ्या नावाखाली येतात, आणि आम्हाला काय प्रबोधन करणार तुम्ही? अरे घरदार सोडले वारकरी, ऊन वारा पाऊस सुरू, पूर्ण संसारावरती तुळशी पत्र ठेवून सर्व ही एक साधना, वारी एक साधना आहे. अशा वेळेस ही लोक वेगवेगळ्या नावाने संप्रदायाचं दूषित करण्याचं काम करतात. आणि भोळ्या भाबड्या आमच्या वारकऱ्यांना, आणि एक जो समाज असतो त्यांना एक चुकीच्या मार्गाने आणि पत्रक वाटून दूषित करण्याचं काम करतात. सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे. अशा लोकांना, अशा संघटनांना रोखलं पाहिजे. इथे प्रबोधन करण्याची काहीही गरज नाही. महाराजांचा एखादा अभंग घेतात, कुठेतरी हजारो अभंग आहेत, आणि एखादा अभंग, एखादा तुकडा घ्यायचा, आणि ही वारी, आणि देवाला न मानणारी लोक, देवाला न मानणारी लोक, आणि प्रबोधनाच्या नावाखाली, पर्यावरणाच्या नावाखाली, तर व्यक्तीला विरोध नाही, कुठल्या
कुणी दिंडीला विरोध नाही कुठल्या, तर ती जी प्रवृत्ती आहे आणि भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात, शिकार बनवतात. मी सुद्धा आदिवासी भागात काम करतो, तिकडे सुद्धा खूप लोकांना फसवतात, गरीब लोकांना फसवतात, गुणी भावडी जनता असते, सर्वसामान्य व्यक्ती. तर हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, अशा लोकांना रोखलं पाहिजे. नाहीतर आमच्यातले काही सक्रिय काम करणारी माणसं आहेत, तर ते सुद्धा वेळोवेळी प्रयत्न करतात अशा गोष्टीला रोखण्यासाठी. तर एक तीव्र आंदोलन ही एक चळवळ आहे आणि आदरणीय तात्या संप्रदायातले प्रतिष्ठित आणि देव देश धर्म रक्षणासाठी आमच्यासारख्या तरुणांना घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. आम्ही येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी रोखण्यासाठी तात्यांच्या नेतृत्वात जन आंदोलन ही चळवळ उभी करू. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढं सांगेन, आणि हे जे आयुक्त आहेत महाशय पिंपरी चिंचवडचे, त्यांनाही सांगेल तुम्ही लेखी पत्र काढा ना. तर लेखी पत्र काढावं, हे सर्व थांबून जाईल. आणि येणाऱ्या काळात हे धर्मांतरण किंवा हे जे लोक फसवतात, या टोळ्या सुटल्या, काल नेहमी बहुरूपी वारीमध्ये कुठलीही आचारसंहिता नाही, आणि वरून हे मानवतेचा आणि पर्यावरणात काही प्रबोधनाचं नावाखाली जे अंधश्रद्धावाले लोक आहेत, जे देवच मानत नाही. आम्ही देव मानणारी माणसं होतो, सर्व वारकरी माणसं आहेत, सर्व साधू संत आहेत. तर अशा लोकांना प्रबोधन करण्याची गरज नाही. आणि या लोकांना शासनाने रोखलं पाहिजे, त्यांना ओळखलं पाहिजे. असं त्या संघटना आहे. काही लोक तर सरकारी फंड घेऊनही काम करतात, पण आता तो सर्व विषय एकाच पत्रकार परिषदेत होणार नाही. तर हे जे आपल्याला पत्रकार परिषद आणि जे मुद्दे दिलेत, या संदर्भात आपण सर्वांनी समाजासमोर आणि सरकारच्या निदर्शनात आणावं अशी विनंती करतो. धन्यवाद महाराज. त्यानंतर शेवटचा एक दोन प्रतिनिधी वेगळ्या संघटनेचा 2-2 मिनिटं विचार मांडणं आवश्यक आहे. सगळी मंडळी खरं कीर्तनाला उभे राहिले तर 4-4 तास बोलणारे, त्यांना 2 मिनिटात विचार मांडणं कठीण असतं, तरी पण प्रयत्न करतायत. मी हरिभक्तपर्यंत कोकरे महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी या संदर्भातली भूमिका एक संक्षिप्त याच्यामध्ये 2 मिनिटात सगळ्यांसमोर मांडावी. संक्षिप्त स्वरूपात दोनच मिनिटं घेतो आपली. आतापर्यंत सर्व संत मंडळींनी आदरणीय गुरुवारी बंडताचे कार्यक्रम भूमिका मांडली, मुरारी महाराजांनी मांडली, शाहू महाराजांनी मांडली किंवा नितीन महाराज यांनी मांडली. या सगळ्या भूमिकांमध्ये एक महत्वाचा गोष्ट तुम्हाला सांगतो की आम्हाला या महाराष्ट्राला छत्रपतींचं जे हिंदुत्व हिंदवी स्वराज्य होतं ते कुठेही भ्रष्ट होऊ द्यायचं नाही, त्याला अबाधित ठेवण्याकरता वारकरी संप्रदायाची अशी भूमिका आहे. महाराष्ट्रात केवळ इथं मोशीच्या चित्त नाही, तर महाराष्ट्रात कुठेही कत्तलखान्याची वीट वारकरी संप्रदाय कधीही रचू देणार नाही. ह्या आज सरकारला या ठिकाणी सज्ज दिसायला असेल. आणि तसं जर झालं तर 2013च्या आंदोलनाची पुनरावृत्ती परत पंढरपूरमध्ये बघायला मिळेल. नंबर 2चा मुद्दा आहे, काही लोक दिल्लीत सरकारचे पैसे वापरतात, सरकारचा निधी घेतात आणि काम करताना मात्र गुंडस नाव देऊन त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या विचाराला बगल देणारं, हिंदू धर्माच्या संस्कृतीला बगल देणारं, हिंदू धर्मामध्ये जातीयवाद पसरवणे, वेगवेगळ्या विशिष्ट जातीमधल्या संतांना टार्गेट करून त्या ठिकाणी काहीतरी एखादं थोटांग पुढं करून लोकांचं मनोरंजन करण्याच्या माध्यमातून, प्रबोधन करण्याच्या माध्यमातून, ते प्रबोधन नसतं तर बुद्धिभेद असतो. तर अशा लोकांचा बोरखा फाडणं हे वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे. हे वारकरी संप्रदाय कधी होऊ देणार नाही. अशा लोकांची निगराणी करण्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायातले जे युवक आहोत त्यांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याचा पूर्णपणे आणि एक गट तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट, जे लोक असे विचार पसरवत असतील त्यांना शासनाने योग्य आळा घालावा, नाहीतर त्यांना कुठं अडवून जर वारकरी संप्रदायाच्या युवकांनी जाब विचारला तर भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माती हनुकाठी या प्रकार कुठं घडू नये याकरता त्या लोकांना शासनाने वेळी आळा घालावा. ज्या लोकांच्यावर नक्षलवादाचे गुन्हे दाखल आहेत, ज्या लोकांचे नक्षलवादामध्ये जे सापडलेले आहेत त्या लोकांना जर पुढे करून काही लोक दिल्लीत आणून त्यांच्याकडनं जरी करत असतील तर वारकरी संप्रदाय ही कधी खपवून घेणार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या जेवढ्या नद्या आहेत त्या प्रत्येक नदीतलं पाणी पिण्यासारखं शुद्ध असलं पाहिजे. आमचा विकासाच्या मुद्द्याला अजिबात कुठेही नाही, पण जी आमची श्रद्धास्थान आहे त्या नद्यांचं पाणी पिण्याइतकं शुद्ध असलं पाहिजे, तेच पर्यावरणाला सगळ्यात पूरक आहे. तिसरी गोष्ट, आमच्या ईशलिंगा जे आहे देवदेवतांच्या वरती जे उल्लंघन केलं जातं त्याच्यावरती कडक कायदा व्हावा. हे धर्मांतरण जे होतं ते थांबण्याकरता सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजे आणि ती उचलण्याकरता वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या वारीत जाईपर्यंत वाट बघणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आम्हाला विश्वास आहे की ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर महाराष्ट्र शासन तत्काळ लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करेल हा विश्वास आजच्या पत्रकार परिषदेत आहे.
आणि तसं जर नाही झालं तर 9वी दशमीच्या वेळेला परत एक पत्रकार परिषद घेऊन आदरणीय तात्यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत भूमिका पुढची जाहीर केली जाईल. रामकृष्ण. या संदर्भात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे राम महाराज कदम आले, ते आपले एका मिनिटात विचार मांडतील. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या व्यासपीठावर सर्व व्यक्तिपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या सर्वांना मानव नमस्कार करतो. पत्रकार यांनाही प्रेमपूर्वक मानव नमस्कार करतो. गणवड साहेबांनी 2 शब्द बोलायला मला वेळ दिला. वास्तविक मी त्यांना 10 बारा सगळं सांगतोय. मी सगळ्याला येणार मला बोलायची इच्छाच नाही, कारण काही गोष्टी अशा आहेत की गेल्या अनेक वर्षापासून साधारणपणे 25-30 वर्ष झाली एकच मुद्दा मांडतो, त्याच्यावर कुठंच विचार केला जात नाही. वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. किती अनादी एक थोडक्यात सांगतो मी पुढे. भगवंताचे अनंत अवतार झाले आणि त्या अवताराबरोबर जे जे झाले अवतार तुका त्याची गुरु. तुकोबाराय सांगतात, निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तरी वानर गोवळ गाई सवे चालित फिरत असतो. म्हणजे राम अवतार झाला तेव्हा आम्ही वानर होतो वारकरी. कृष्ण अवतारामध्ये तेच वानर गोपाळ झाले आणि कृष्ण अवतारातले गोपाळ तेच आम्ही आज वारकरी आहोत. म्हणजे आमचा संप्रदाय किती मोठा व्यापार, कारण आम्ही कुठल्या पिढ्याची संप्रदाय असा आमचा अनादी असणारा हा संप्रदाय. या संप्रदाय एक दुसरा होता या संप्रदायाचे संत आणि याच संप्रदायाचे ग्रंथ. अनेक वेळेला या संप्रदायावर ग्रंथावर आणि संतावर नको ते लोक ज्यांची लायकी नाही संप्रदायामध्ये, माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही अशी लोक, गरीबचे लोक संप्रदायावर शिंपडू करतात. नको त्या गोष्टी बोलतात. संप्रदाय सण करतो, सण काहीच किती हा प्रश्न आहे. एक दुसरी गोष्ट, या संप्रदायावर बोलत असताना नुसतं संप्रदायावर बोलून थांबत नाही तर आमच्या संतांवर बोलतात. अनेक वेळा ज्ञानोबारावर बोलले, तुकोबारावर बोलले. गेल्या काही वर्षापूर्वी आठवते राहा, भवानी नगरच्या दरम्यान आपण 16 थांबला होता. काही वर्षापूर्वी अंधसंधान म्हणून ते लोक आले होते. अनेक वेळेला चर्चा झाल्या. तेव्हा माझं वैयक्तिक मत असं आहे की वारकरी संप्रदायाचे संतांनी ग्रंथ मनुस्मृतीसारखा ग्रंथ लिहिला जातो. काय ग्रंथ यापेक्षा जगद्गुरु तुकोबारासारख्या महात्म्यावर बोलल्या जातं. सामान्य लोक ज्यांना संतांचं महत्व कळत नाही हे बोलतील, यात काहीच न बोललंय. परवा एक कीर्तनकार बोलला, तुकोबारा विकुंडाला गेले नाही, वरून कुठंतरी वरून गेला, वह्या बुडल्या, वजून गेल्या. केवढं दुर्दैव संप्रदायाच्या. तेव्हा जोपर्यंत, आणि हा विषय मी गेल्या 10 ते 12 वर्षाखाली माळेश्वरच्या मीटिंगला बोललो, ज्ञानोबारायांची सोहळ्याची मीटिंग होती, तिथं बोललो होतो. तेव्हा जोपर्यंत शासन आमच्या वारकरी संप्रदायावर एक कायदा तयार करत नाही, ज्ञानोबा तुकोबा सर्व संतावर कोणी बोलला, ग्रंथावर बोलला तर संप्रदाय बोलला की त्याला एक करून लागलं पाहिजे, काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. असा कायदा तयार होत नाही तोपर्यंत संप्रदायाला थांबू नये. नुसत्या बैठका या, नुसते विचार करा असं करून चालणार नाही. लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला पंढरपूरला प्रवेश करायच्या अगोदर एखादी गोष्ट सर्व पालखी समाज म्हणजे सर्व पालखी प्रमुख मानाच्या ज्या 7 पालख्या मानल्या जातात, तुळकी, ज्ञानदेव, सुप्रांत, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या 7 पालख्याचे प्रमुख अधिक काही प्रतिष्ठित महाराज मंडळी सर्वांना पत्रकारांनी बोलवावं, मिटिंग घ्यावी. मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला येतात आणि त्याचा निर्णय तिथे करावा एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द. या संदर्भात पत्रकार बंधूंना काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी विचारू शकतो. आजच मुख्यमंत्र्यांनी खरं तर सांगूनच टाकले, मग तरी तुमची प्रेस प्रयोजन कळलं नाही, होणारच नाही, जाहीर करून टाकले. आता बघा, आतापर्यंत आपण अनेक घटना ऐकलेल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून आश्वासनं दिली जातात, त्यांना ती द्यावीही लागतात. परंतु हे नुसतं घोषित केलेलं आहे. घोषित करणं वेगळं आणि लेखी स्वरूपात तो आदेश काढणं हे वेगळं. जोपर्यंत तो लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष हा चालूच आहे. सरकारवर विश्वास नाही. मागच्या वर्षी आम्ही सगळे संप्रदाय मुंबईला गेलो होतो. तिथं मी 2 लाख कारखाना हा विषय मांडला होता.
आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती की मी आता फोनवरून आदेश दिल्यास कत्तलखाना होणार नाही. त्याच्यानंतर त्याची अधिकृतरित्या ऑर्डर यायला 4 महिने लागले. त्याची पुनरावृत्ती कशावर होणार नाही. त्यामुळे सरकारवर आमचा विश्वास नाही, पण सरकारनं त्याची ऍक्शन क्विक घ्यावी अशी आमची विनंती आहे. सर, ये बार बार अंधश्रद्धा निर्मूलन समिति का उल्लेख आ रहा है आपके इसमें, तो अंधश्रद्धा निर्मूलन बार बार जो विरोध कर रही है, तो उनके ऑफिस के सामने अब आंदोलन क्यों नहीं करते? मराठी में हिंदी में हिंदी बेटर लगता एक संप्रदाय की ओर से तो भूमिका अभी सभी ने स्पष्ट की है. एक्चुअली समय कम है इसलिए ना संक्षिप्त में भूमिका रखी है. अभी अंधश्रद्धा निर्मूलन समिति का इनके पास जो डॉक्यूमेंट है आपके सामने, क्या है अंधश्रद्धा निर्मूलन समिति? जिन्होंने कानून बनाने के लिए प्रयास किया था अंधश्रद्धा का. वारकरी की वारी जो है वो अंधश्रद्धा है, सत्यनारायण की पूजा है, इसके बारे में बहुत बात की थी, हम सब जानते हैं यहाँ पे. लेकिन उसका असली स्वरूप क्या है ये देखिए. अभी एक महापूर्व पूना में भी और रायगढ़ में भी उनका एक कार्यकर्ता पकड़ा गया. पूना में जिसका नाम सुनील जगताप था और रायगढ़ में जिसका नाम प्रशांत कांबळे था. अर्बन नक्सलवादी करके काम था.